Today we learn 8th standard mathematics chapter 7 variation practice set 7.3. यामधील आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. Which of the following statements are of inverse variation? आता खाली आपल्याला 4 वाक्य देणार आहेत. तर त्या 4 वाक्यामधील आपल्याला इन्व्हर्स आणि डायरेक्ट व्हेरिएशन कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता यामध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. हा प्रॅक्टिस सेट 7.3 आहे. तुम्हाला जर का व्यवस्थित स्टडी अजून करायचं असेल तर प्रॅक्टिस सेट 7.1 आणि प्रॅक्टिस सेट 7.2 मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे लिंक दिलेले आहे, त्यासुद्धा तुम्ही रिफर करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला अजून जास्त गायडन्स मिळेल. आता या ठिकाणी नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब हे स्टेटमेंट आहे. त्याप्रमाणे आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स पहिले विचारात घ्यायचे आहे. नंबर ऑफ वर्कर्स, आता यासाठी आपण एन नाव देऊया, नंबर म्हणून एन. आणि दुसरं आहे टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. देअरफॉर टाइम टेकन यासाठी आपण टी देऊया, टी ॲज अ टाइम. आता यामध्ये आपल्याला रिलेशनशिप कोणती आहे, डायरेक्ट का इन्व्हर्स, ते आपल्याला पाहायचं आहे. मग आता सपोज आपण नंबर ऑफ वर्कर्स 2 घेऊया. एखादं काम करण्यासाठी आपण 2 कामगार लावलेले आहे आणि त्या 2 कामगारांना टाइम किती लागत आहे, तर 20. ओके, टाइम किती लागत आहे, 20. पण आपण जर का नंबर ऑफ वर्कर्स जर का वाढवले, 4 केले, डबल केले, तर त्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो डबल वाढणार नाहीये, उलट कमी होणार आहे. आणि अजून जर का आपण यामध्ये जर का ग्रोथ केली तर ती तशीच होणार आहे. म्हणजे इम्पॅक्ट काय होत आहे, तर नंबर ऑफ वर्कर जर का आपण वाढवले, ओके, 2 पासून 4 पर्यंत, तर टाइम टेकन लिमिट जे आहे ते त्याचं कसं होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. म्हणजेच टाइम टेकन कमी होणार आहे. ओके, किंवा आपण जर का उलटं जर का पाहिलं, नंबर ऑफ वर्कर्स आपण जर का वाढवले तर टाइम कसं होतंय, कमी येतोय. आणि ऑन द अदर हँड नंबर ऑफ वर्कर्स जर का आपण कमी केले तर टाइम जो आहे आपला तेवढंच वर्क करण्यासाठी तर तो वाढणार आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. ओके, त्यामुळे आपल्याला येथे उत्तर काय देता येईल, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाइम टेकन बाय देम टू फिनिश अ जॉब डिक्रीजेस. देअरफॉर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ, or this example of inverse variation. ओके, मग त्यामुळे आपल्याला प्रश्न काय विचारला होता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे हा नंबर 1चे जे स्टेटमेंट आहे ते कसले एक्झाम्पल आहे, तर इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन 2, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. आता यामध्ये आपल्याला नंबर ऑफ पाईप्स यासाठी एन धरूया आपण, आणि त्याचा कोणाशी रिलेशन आहे, तर टाइम टेकन यासाठी आपण टी घेऊया. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ पाईप सेम साईज टू फिल अ टँक. सेम साईजचे घेतलेले आहेत, म्हणजे आपण साधारण 2 पाईप घेतले असं बघूया. हा एक घेतला, त्यानंतर दुसरा एक घेतला. अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल अ टँक. टँक म्हणजे टाकी. तुम्हाला घरच्या घरी जर का आपल्याला डेमो घ्यायचा असेल तर ही टाकी आहे, ही लक्षात ठेवायची. आणि त्यामध्ये आता आपण जो त्यामध्ये पाईप टाकतोय तो एक पाईप टाकतो. ओके, एक पाईप टाकला आपण त्यामध्ये. आता
हा टँक पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल साधारण? तर सपोज आपण 10 तास घेऊया, कारण की टाकी मोठी अशी आपल्याला धरायला हरकत नाही. 10 hours. ओके. असंच जर का सेम साईजचा आपण जर का अजून एक पाईप टाकला तर नक्की त्याला निम्माच वेळ लागेल, कारण की पाईपची साईज जी आहे ती सेम साईज दिलेली आहे आपल्याला. टाकी मात्र तेवढीच आहे, टाकीमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहे. त्याच्यामुळं अजून एक जर का आपण पाईप टाकला तर वॉटर फ्लो जो होणार आहे या टाकीमध्ये पाईपमधून तो डबल स्पीडने होणार आहे, कारण की आपण यामध्ये पाईप डबल केले. ओके. त्यामुळे काय झालेलं आहे चेंजेस, यामध्ये नंबर ऑफ पाईप्स वाढलेले आहेत पण हवर्स कमी झालेले आहेत. ओके. म्हणजे 2 पाईप जर का आपण या टाकीमध्ये सोडले तर आपल्याला ही टाकी भरण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो निम्माच लागणार आहे. ऑन द अदर हँड, इफ वी डिक्रीज द नंबर ऑफ पाईप्स then time also impact is increases. Okay, therefore this example is the inverse variation. Okay, because as the number of pipe increases, the time taken to fill the tank is decreases. Therefore this is an example of inverse variation. Okay, next is third statement is petrol fill in the tank of vehicle and its cost. आता यामध्ये पेट्रोल म्हणजे पी म्हणू आपण ह्याला, आणि फिल इन द टँक ऑफ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. कॉस्ट म्हणजे आपण सी म्हणू याला. ओके. आता पेट्रोल आणि कॉस्ट यामधील रिलेशन आपल्याला चेक करायचं आहे. समजा आपण गाडीमध्ये पेट्रोल 1 लिटर टाकलं, नंतर 2 लिटर टाकलं, नंतर 3 लिटर टाकलं. ओके. 1 लिटर कितीला आहे? 50 रुपयाला. तुम्ही जर का 2 लिटर गाडीत पेट्रोल भरलं तरी 100च होणार, आणि 3 लिटर जर का पेट्रोल भरलं तर 3 पट जास्त म्हणजे 150 रुपये होणार. म्हणजे इथं काय इम्पॅक्ट झालेला आहे, जर का आपण पेट्रोल जास्त भरलं तर त्याची कॉस्टसुद्धा जास्तच वाढते. ऑन द अदर हँड पेट्रोल जर का कमी भरलं तर त्याची कॉस्टसुद्धा कमीच होते. आणि ज्याचा जर का आपल्याला रेशो काढायचा झाला तर P/C इज इक्वल टू K कॉन्स्टंट. ओके. आता P म्हणजे काय आहे? 1, त्यानंतर 50 म्हणजे 1/50. त्यानंतर दुसऱ्याचं उदाहरण घेतलं तर P म्हणजे 2 आहे आणि कॉस्ट 100 आहे. म्हणजे 2 1 जार 2, 2 5 जार 10 अँड 0 1/50. तिसरं जर का एक्झाम्पल घेतलं तर 3 लिटर आणि 150, 3 1 जार 3, 3 5 जार 15 अँड 0. म्हणजे हा रेशो जो आहे तो सिमिलर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. 7.1 आपण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याप्रमाणे this is an example of direct variation, not an inverse variation. Okay, therefore this is an example not of inverse व्हेरिएशन. मी असे लिहिलेले नॉट, कारण की त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे खाली दिलेले स्टेटमेंट इनव्हर्स व्हेरिएशन आहेत का नाही आहेत हे आपल्याला दर्शवायचं आहे. त्यामुळे आपलं आन्सर जे होणार आहे ते अशा टाईपमध्ये होणार आहे. नेक्स्ट इज फोर्थ स्टेटमेंट, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. म्हणजे आपल्याला काय बघावं लागेल, एरिया म्हणजे ए बघू आणि दुसरं रेडियस.
यासाठी आर बघू. ओके. आता मागे तुम्ही प्राथमिकला पाहिलं असेल एरिया ऑफ स्क्वेअर वगैरे, तर त्याप्रमाणेच ह्याचा एक्झाम्पलचं सोल्युशन आहे. आता समजा सपोज आपण रेडियस 1 घेतली. ओके. आता मी तुम्हाला डायरेक्ट डेमो देते. रेडियस जर का 1 घेतली आणि त्यामधून आपण जर का सर्कल काढला, त्यानंतर आपण जर का वाढवली ही रेडियस, म्हणजे 1 ची 2 केली, तर एरिया ऑफ सर्कल सुद्धा तेवढाच वाढणार आहे. रेडियस जर का 3 केली तर तेवढाच आपला सर्कलचा एरिया वाढणार आहे. आणि जरी हा सर्कल जरी आपण कमी केला, म्हणजे समजा रेडियस आपण यातून कमी केली, हाफ घेतला, तरी सर्कल तेवढाच, सर्कलचा एरिया आपला तेवढाच कमी होणार आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला लगेच कळत आहे की हा डायरेक्ट व्हेरिएशन आहे. कारण की जर का 1 ने जर का रेडियस वाढवला तर आपला सर्कल तेवढाच वाढतोय. 2 ने जर का रेडियस वाढवला तर सर्कल तेवढाच ग्रो होत आहे. म्हणजे यांचा दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. म्हणजेच ह्याला आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणता येईल. म्हणजेच दिस इज ॲन एक्झाम्पल नॉट ऑफ इनवर्स व्हेरिएशन. ॲज द रेडियस ऑफ सर्कल increases, the area of the circle also increases. Therefore, this is an example not of an inverse variation. एक्झाममध्ये जरी असा क्वेश्चन आला तरी आपल्याला फक्त एवढंच उत्तर लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours? This example related to time taken to finish a job and the number of workers are of inverse proportion. आता आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं, त्यावरून आपल्याला हे लगेच कळलेलं आहे. तरी सुद्धा आता आपण बघूया. जर का 15 माणसं भिंत बांधण्यासाठी ठेवली तर त्यांना 48 तास लागत आहेत. 30 तासांमध्येच ती भिंत आपल्याला बांधून घ्यायची आहे. मग त्यासाठी आपल्याला वर्कर किती लागतील हे आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी आता इथे वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स यासाठी आपण एन घेऊया. नंबर म्हणून एन घेते आणि टाईमसाठी टी घेते. ओके. मग आता 15 वर्कर जर आपण कामाला लावले भिंत बांधण्यासाठी तर त्यांना 48 तास लागत आहे भिंत बांधून होण्यासाठी. तेच जर का काम आपल्याला 30 तासांमध्ये कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला वर्कर किती लागतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 48 तासांमध्ये 15 वर्कर एक भिंत बांधू शकत आहे, तर 30 तासांमध्ये किती वर्कर ही भिंत बांधू शकेल. ओके. हे काढण्यासाठी आता आपल्याला लक्षात येते ह्यांचा रेशो वेगळा आहे. तर त्याप्रमाणे आता लेट द नंबर ऑफ वर्कर बी एन अँड द टाईम टू बिल्ड अ वॉल इन हवर्स इज टी. द नंबर ऑफ वर्कर व्हॅरीज इनव्हर्सली ॲज द टाईम इन हवर्स. ओके. आता इनव्हर्सली आहे त्यामुळे नंबर ऑफ वर्कर्स इन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. Therefore n is equal to k upon t. आता k upon t म्हणजेच काय, तर k म्हणजे काय, तर k कॉन्स्टंट आहे. कसा कॉन्स्टंट आहे ते दाखवते मी तुम्हाला. Therefore nt म्हणजेच n मल्टिप्लाय t इज इक्वल टू k. आता हे जे आलेले आहे आपलं ते इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आलेलं आहे. ओके. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते.
when n is equal to 15, then t is equal to 48 hours. ओके, त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याप्रमाणे या इक्वेशनमध्ये आपल्याला या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. त्याप्रमाणे n साठी 15 मल्टिपल t साठी 48 इज इक्वल टू k. Therefore k is equal to 15 multiplied 48. डायरेक्ट सुद्धा आपल्याला काढता येईल. 720. आता हे जे उत्तर आलेलं आहे k इज इक्वल टू 720. तर हे काय आलेलं आहे तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, आता या फॉर्म्युला वाईजच आपल्याला परत पुढे जायचं आहे. त्यासाठी एन टी इज इक्वल टू के. ओके, हाच इक्वेशन मी इथे लिहिलेला आहे. आता एन आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू के. आत्ता आपण जो काढला तो आपल्याला घालायचा आहे 720. ओके, देअरफॉर आता एन आपण इथे ठेवूया. 720 कडं हे 30 जातील, त्यामुळे डिवाइड होऊन जातील कारण की इथे मल्टिपल आहे. हा 0 गेला, हा 0 गेला. 3 ने आता डिवाइड करू. 3 1 जार 3, 3 2 जार 6, रिमेनिंग 1, 3 4 जार 12. देअरफॉर एन इज इक्वल टू 24. आता एन म्हणजे काय आलेला आहे तर नंबर ऑफ वर्कर्स. म्हणजे ही भिंत बांधण्यासाठी जर का आपल्याला 30 तासामध्ये ही भिंत बांधून घ्यायची असेल तर आपल्याला त्यासाठी 24 वर्कर्स लागणार आहे. 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू बिल्ड अ सेम वॉल. ओके, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आता इथं जर का आपण ही 24 जर का घातलं तर इथं लगेच लक्षात येईल तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्स वाढले. तर म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येतं आहे जर का टाईम आपण कमी केला तर कमी वेळात काम होण्यासाठी आपल्याला वर्करची संख्या वाढवावी लागत आहे. ओके, आणि ऑन द अदर हँड टाईम जर का आपण इकडनं वाढवला, जास्त वेळामध्ये जर का आपल्याला काम करायचं असेल तर तेच काम करण्यासाठी आपल्याला कमी वर्कर मिळाले तरी चालू शकेल. बिकॉज इज इट इनवर्स व्हेरिएशन. थर्ड क्वेश्चन, 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. म्हणजेच काय 120 बॅग दुधाच्या पिशव्या 120 भरण्यासाठी 3 मिनिटं लागत आहेत मशीनचा. तर अशा 1800 बॅग भरण्यासाठी मशीन किती वेळ घेईल असा प्रश्न आहे. तर त्यासाठी मी मिल्क बॅग यासाठी एन घेऊया आपण. ओके, नंबर ऑफ मिल्क बॅग्स. आणि दुसरा कॉलम आपण टाईमचं घेऊया. म्हणजे किती मिनिटामध्ये एक बॅग दुधाने भरून मिळते. तुम्ही जर का कधी काही जर का डेअरीमध्ये गेले तर डेअरीमध्ये आपल्याला ही प्रोसेस पाहायला मिळेल. नक्की बघा, खूप इंटरेस्टेड आहे आणि कशी मशीन वर्क करते हे त्यामधून तुम्हाला कळेल. मिल्क बॅग किती आहेत 120. ओके, आणि दुसरे किती दिलेले आहेत 1800. यासाठी टाईम जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 120साठी त्यांनी दिलेला आहे 3 मिनिट्स. त्याप्रमाणे आता यामध्ये आपल्याला रेशोच निघतोय कारण की बघा जर का पिशव्यांची संख्या वाढत वाढत गेली तर ॲटमॉस्फिअरली टाईमसुद्धा वाढतच जाणार आहे. ओके, हे आपल्याला नक्की कळत आहे. त्याप्रमाणे आता आपल्याला ही फाइंड आउट करायची आहे. बॅग्स आर इन्क्रीज देन टाईम ऑल्सो इन्क्रीज. देअरफॉर इट इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन आहे त्यासाठी मग एन
directly variable to time. Okay, therefore n is equal to, किंवा आपण असं घेऊया n upon t is equal to k. therefore n is equal to k multiply t, because k is the constant. आता या ज्या व्हॅल्यू आहेत 120 आणि 3 मिनिट्स ते आपण या इक्वेशनमध्ये घालणार आहोत. त्याप्रमाणे n साठी 120 नंबर ऑफ मिल्क बॅग्स अपॉन टाईम किती लागत आहे त्या भरण्यासाठी 3 मिनिट्स इज इक्वल टू के मिळेल आपल्याला. ओके, 3 1 जार 3, 3 4 जार 12 अँड 0. देअरफॉर के इज इक्वल टू 40. आता हा 40 जो आपल्याला मिळालेला आहे तर त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे कॉन्स्टंट व्हेरिएशन. कॉन्स्टंट व्हेरिएशन. ओके, आता हाच फॉर्म्युला आपल्याला परत यूज करावा लागणार आहे. त्यावरून आपल्याला 1800 बॅग फिल होण्यासाठी किती वेळ लागत आहे ते आपल्याला कळेल. त्यासाठी n अपॉन t इज इक्वल टू k. देअरफॉर नंबर ऑफ बॅग्स किती पाहिजेत आपल्याला 1800 अपॉन टाईम आपल्याला फाइंड करायचा आहे आणि के आत्ता जो काढला तो के इज इक्वल टू 40. ओके, आता देअरफॉर आता टी आपण एका साईडला घेऊया, टी लागतं आपण तिकडे घेऊया 1800. आता हा 40 इकडे येईल त्यामुळे तो डिव्हिजनमध्ये जाईल इज इक्वल टू टी. 0 गेला 0 गेला, 4 1 जार 4, 4 4 जार 16, 2 रिमेनिंग राहिली त्यामुळे 20, 4 5 जार 20. देअरफॉर टी इज इक्वल टू 45. त्यामुळे जर का 1800 बॅग आपल्याला दुधाने भरायचे आहे तर त्यासाठी मशीन किती टाईम घेईल तर 45 मिनिट्स. देअरफॉर 45 मिनिट्स to fill 1800 milk bags. Last question. A car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? आता एक कार आहे, त्या कारचा स्पीड किती आहे 60 km per hour आहे. त्यामुळे ती 8 तास घेत आहे एक डिस्टन्स पार करण्यासाठी. ओके, आता तीच कार आहे आणि अंतरसुद्धा सेम आहे, सेम डिस्टन्स. मग आता त्या स्पीडमध्ये कारच्या किती वाढवावे लागेल की जेणेकरून ती 7.5 तासात तेवढा डिस्टन्स कव्हर करेल. तर त्यासाठी आपल्याला मी तुम्हाला एक डायग्राम देते त्यावरून तुमच्या लक्षात येईल. हा रोड आहे. ओके, आणि या कारला ए पासून बी पर्यंत जायचं आहे. मी कार पण देते तुमच्यासाठी. ओके, ही कार आहे. आता हिचा स्पीड किती आहे आत्ता तर 60 किलोमीटर पर हवर असा स्पीड आहे. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी तिला किती तास लागत आहे 8 hours. ओके, इथून इथपर्यंत जाण्यासाठी तिला 8 तास लागत आहे. आता एवढाच डिस्टन्स कव्हर करण्यासाठी कारचा स्पीड आपल्याला किती ठेवावा लागेल की एवढं डिस्टन्स ती 7.5 तासांमध्ये कव्हर करेल. म्हणजे जवळपास आपल्याला अर्धा तास लवकर जायचं आहे या ठिकाणी ए पासून बी पर्यंत. मग त्यासाठी आता स्पीड म्हणजेच एज घेऊया आपण आणि टाईमसाठी मी टी घेते म्हणजे आपल्याला इक्वेशन सोपं जाईल. स्पीड दिलेला आहे 60 किलोमीटर पर हवर. ओके, आणि त्यासाठी टाईम लागत आहे 8 hours. ओके, मग आता आपल्याला इथली स्पीडची व्हॅल्यू काढायची आहे आणि यांनी तिने दिलेलं आहे 7.5 hours. ओके, म्हणजे टाईम काय होतोय कमी लागत आहे. टाईम कमी लागत आहे म्हणजेच काय होत आहे
इकडं ऑन द अदर हँड काय होणार आहे, आपला स्पीड सुद्धा गाडीचा ठरवावा लागणार आहे. म्हणजे इथं काय होत आहे, ऑपोजिट होत आहे, म्हणजेच इनवर्स. जर का टाईम आपला कमी केला तर आपला स्पीड ॲटोमॅटिकली वाढत आहे, एवढं स्पीड एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. ओके, मग त्यामुळे आता आपल्याला स्पीड आणि टाईम आर द इनवर्स प्रोपोर्शन हे कळलेलं आहे. देअर इज इनवर्स व्हेरिएशन इन द स्पीड अँड द टाईम, देअरफॉर अवर इक्वेशन इज एस इनवर्स प्रोपोर्शन टू टी. देअरफॉर एस इज इक्वल टू के अपॉन टी. आता इथे के कसा काय आला, तर के इज द कॉन्स्टंट. ओके, आता मी इकडं पुढची प्रोसेस पुढे लिहून देते. आता एस आणि टी एकत्र घेऊया आपण, के एका साईडला ठेवूया. देअरफॉर एस टी इज इक्वल टू के. आता हे काय येईल, तर हे इक्वेशन आलेलं आहे. ओके, आता त्या इक्वेशनमध्ये आपल्याला या व्हॅल्यू भरायच्या आहे 60 आणि 8. स्पीड किती आहे 60 किलोमीटर, मल्टिपल टाइम आहे 8. देअरफॉर के इज इक्वल टू 60 मल्टिप्लाय 8. 8 6 आर 48 अँड धिस 0 इज हिअर. ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, ही आपल्याला महत्त्वाची अशी व्हॅल्यू मिळालेली आहे. आता त्याप्रमाणे पुढे आपल्याला जायचं आहे, तर त्यासाठी सबस्टिट्यूट आपल्याला करायचं आहे या फॉर्म्युलामध्ये. एस मल्टिप्लाय टी इज इक्वल टू के. आता त्यासाठी स्पीड आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे एस मल्टिपल टाईम दिलेला आहे 7.5. 7.5 इज इक्वल टू के इज इक्वल टू 480. ओके, देअरफॉर एस इज इक्वल टू 480 अपॉन 7.5. आता तुम्ही म्हणताल पॉईंटमध्ये आलेलं आहे, तर आता आपण डिव्हिजन कसं करायचं, अगदी सोपी टेक्निक आहे ती मी सांगते तुम्हाला. देअरफॉर एस इज इक्वल टू, आता हा पॉईंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, मग त्याच्याबरोबरची जी जोडी असते त्याला काय करायचं, हा ट्रान्सफर करायचा किंवा कन्वर्टिंग करायचा. मग कन्वर्टिंग करताना काय होतो, हा जर का पॉईंट आपण त्याला देणार आहोत तर 4800 अशी त्याची व्हॅल्यू. या पॉईंटचं कन्वर्टिंग 0मध्ये होतो आणि हा 75 इथं तसाच राहतो. आता 75चा टेबल नाही येते आपल्याला, बरोबर आहे. मग आता टेक्निक काय आहे, तर कोणत्या संख्येने या दोघांना भाग जाईल, तर 15 ह्याला भाग जात आहे या दोघांना. 15 5 जार 75, 15 3 जार 45, रिमेनिंग किती राहिले 3. 3 आणि 0 म्हणजे 15 2 जार 30 आणि हा 0 जसाचा तसा म्हणजे 320 अपॉन 5. आता हिने सुद्धा आपल्याला याला भाग जातो. 5 1 जार 5, 5 6 जार 30, 2 रिमेनिंग राहिले आणि हा 0 म्हणजे 20. 5 4 जार 20. देअरफॉर एस इज इक्वल टू 64. आता हा 64 काय आलेला आहे, एस म्हणजे आपण स्पीड धरला होता. ओके, मग त्यामुळे आपल्याला ही कार जी आहे, हा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला त्या कारचा स्पीड 64 किलोमीटर पर हवर असा ठेवावा लागेल. टू कव्हर द डिस्टन्स स्पीड ऑफ द कार शुड बी 64 किलोमीटर पर हवर. देअरफॉर इन्क्रीज इन द स्पीड, किती इन्क्रीज झालेला आहे, तर हा 64 आहे, आधीचा होता तो 60 होता. ओके, मग त्यामुळे 64 मायनस 60 इज इक्वल टू 4 किलोमीटर पर हवर. देअरफॉर द स्पीड ऑफ द car should be increased
बाय 4 किलोमीटर पर हवर. हे आपला आन्सर आलेला आहे. जेव्हा असे क्वेश्चन येतात तेव्हा क्वेश्चन व्यवस्थित वाचण्याची प्रॅक्टिसच ठेवायची आहे आपल्याला. नाहीतर आपण काय करतो, दरवेळेसप्रमाणे इथंच आपल्या प्रश्नाचं उत्तर संपून देतो 64 पर्यंत. मग ह्याचे जे मार्क्स आपल्याला मिळणार असतात ते निम्मेच मिळतात, पूर्ण मार्क मिळत नाही. कारण की त्यांनी आता इथे काय विचारलेलं आहे बघा, इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 hours, म्हणजेच अर्धा तास लवकर, म्हणजे 7.5 तासांमध्ये जर का हे कव्हर जर का आपल्याला कंप्लीट करायचं आहे, तर व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, ह्याला फार महत्त्व आहे. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड, म्हणजे आपल्याला स्पीड किती वाढवावं लागेल. ओरिजिनल स्पीड किती होता, 60 किलोमीटर पर हवर. यामध्ये इन्क्रीजिंग किती केलं आपण, 4 किलोमीटर. त्यामुळे आपल्याला कार कितीच्या स्पीडने चालवावी लागेल, 64च्या स्पीडने जर का आपण चालवली तर आपला अर्धा तास वाचेल. अर्धा तास लवकर आपण या प्लेसवरती जाऊन पोचू. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या आधीची सुद्धा प्रॅक्टिस सेट 7.1 आणि 7.2 तुम्ही नीट फॉलो केले तर डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशन तुम्हाला नीट प्रकारे समजेल. आता यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.